हॅलो, हाय. तर चला, आज ना आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत, म्हणजे की गोडाचा प्रकार करणार आहोत, जो आपल्या इथला नसून आहे राजस्थानचा. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, ज्याचं नाव आहे घेवर. तर आज ना मी ती रेसिपी ट्राय करून बघणार आहे. ॲक्च्युली यूट्यूब ओपन केल्यावर ना सगळ्यात ट्रेंडिंगमध्ये चाललेली रेसिपी सध्या आहे घेवर. ही आहे इन्ग्रेडियंट्सची लिस्ट. तुम्ही नक्की बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. याचप्रमाणे आपल्याला हे सगळं बनवायचं आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं नक्की करून टाका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा. तर चला रेसिपीला आपण सुरू करूया. इथे मी 1/4 कप तूप घेतलेलं आहे. तूप जे आहे ते आपल्याला मेल्ट करूनच घ्यायचं आहे, घट्ट वगैरे घ्यायचं नाही आहे. आता इथे तुम्ही बर्फ घ्यायचा आहे, तर मी एका छोट्या वाटीमध्ये ना सरळ बर्फ बनवून घेतला. त्याऐवजी ना तुम्ही 3 ते 4 बर्फाच्या आईस क्यूब्स म्हणतो आपण, ते घेऊ शकता. आणि ते घेऊन ना आपल्याला या तुपामध्ये फिरवून घ्यायचं आहे. हा जो आता पिवळ्या रंगाचा तूप दिसतंय ना, हे जोस्तोवर पांढरं होत नाही ना, तोस्तोवर आपल्याला ह्याला छान फेटून घ्यायचं आहे. हे करताना ना सिरियसली सांगते, पूर्ण हात जो आहे ना तो असा गारठून गेला होता, की पुढे काही करताच येत नव्हतं. खूप जास्त गारठून गेला होता. सो असो, पुढे बघूया. तर आता हे झाल्यानंतर तो बर्फ काढून टाकायचा. त्यात जास्त पाणी असेल ना ते पण काढून टाकायचं. आणि ह्याला ना परत एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. थोडासा ना ह्याला असा क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत, जसं की एखादी मलाई वगैरे असते ना, आपण फेटल्यावर तिला कशी टेक्स्चर येतं ना, सेम तसं टेक्स्चर आपल्याला हवं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे फेटून घ्यायचं. हे बघा किती छान सॉफ्ट झालेलं आहे हे. आता खूप जास्त थंडगार आहे हे. आणि हे ना आपल्याला थंडच पाहिजे. अजिबात ह्याच्यात कुठेही तुम्ही कोंबट पाणी किंवा नॉर्मल पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आपल्याला हे पूर्ण थंडगारच पाहिजे. तर आता मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे. थोड्या थोड्या बॅचेसमध्ये याच्यात मैदा घालून आपल्याला तुपामध्ये छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सगळ्याचा सगळं टाकू नका, नाही तर तो मिक्स होणार नाही. कुठे गुठळ्या नाही व्हायला पाहिजे याच्यामध्ये. एकदम चोपडं बॅटर आपल्याला हे हवं आहे. तर थोडं थोडं करून मी याच्यात मैदा पहिले मिक्स केला. मग त्याच प्रोसेसनी परत थोडं थोडं पाणी घालून ना ह्याचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. तर आधी मी 1 कप पाणी घेतलं आणि हे जे पाणी आहे ना, हे सुद्धा एकदम थंडगार आहे. नॉर्मल माठातलं सुद्धा पाणी वापरू नका, फ्रीजमधलं थंडगारच पाणी वापरा. कारण ह्याच्या आधी जेव्हा मी ही रेसिपी ट्राय करून बघितली होती ना, तेव्हा मी माठातलं नॉर्मल पाणी घेतलं होतं आणि माझी फुल रेसिपी फसली होती. सो त्याच्यातूनच शिकून मी आता हे केलेलं आहे. 1 चमचा बेसन घातलं आहे मी ह्याच्यामध्ये. तुम्ही बेसनाऐवजी कणकीचा वापर पण करू शकता. आणि थोडं थोडं पाणी घालून ना ह्याचं एक सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. टोटल मी याच्यामध्ये 2 कप पाणी घातलं आहे आणि 1/4 पाणी मी नंतर घातलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसंही रफनेस नको म्हणून आपण हे गाळून घेणार आहोत. थोडासा मैदा होता, तो मी हाताने घासून असा हे करून घेतला, सॉफ्ट करून घेतला. आणि असं बघा, हे आपलं बॅटर बनवून तयार आहे. एवढंच पातळ आपल्याला हे बॅटर हवं आहे. आणि हे बॅटर थंड राहण्यासाठी म्हणून आपण हे बर्फाच्या पाण्यावर ठेवणार आहोत. आता जर तुम्ही हे आता लगेच करणार असाल तर ह्याला बर्फाच्या पाण्यात ठेवा, किंवा तुम्ही थोड्या वेळाने करणार असाल तर ह्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. हे बॅटर आपल्याला थंड पाहिजे. हे चुकूनही गरम होता कामा नये किंवा कोंबटही होता कामा नये. आता एक असं उभं भांडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी तूप घातलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर पण करू शकता. तूप चांगलं कडकडीत गरम झालेलं पाहिजे आपल्याला. तूप गरम आणि बॅटर थंड अशामुळेच ते घेवरला छान जाळी येते. सो गॅस फुल ठेवायचा आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये बॅटर टाकायचं. उंचावरून टाकायचं, खालून नाही टाकायचं. आणि टाकून झाल्यानंतर ना एखाद्या लाटण्याने ह्याला मध्ये असा एक होल करून घ्यायचा आणि त्याच होलमध्ये परत हे बॅटर आपल्याला टाकत जायचं आहे. कमीत कमी ना मी हे 30 to 32 टाईम्स टाकलं होतं. त्याच्यानंतर ना ह्याचे कोपरे जे आहेत आपल्याला सोडून घ्यायचे आहे. कोपरे सोडताना खूप घाई नाही करायचे. जेव्हा तुम्हाला असं जाणवेल की हे झालं आहे, म्हणजे सगळं बॅटर टाकून झाल्यानंतर एक 3 ते 4 मिनटाला त्याचे कोपरे काढायला सुरू करायचं. आणि कोपरे काढल्यानंतर ना गॅस थोडा कमी करायचा आणि कमी गॅसवर ह्याला होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर ह्याला असं काढायचं. हे बघा, एकदम मस्त असा घेवर बनवून तयार झाला आहे. तर हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता घेवरचा आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये हा मस्तपैकी बनवून तयार झाला. एकदम छान जाळी आली आहे याला. आणि ह्याच्यामध्ये ना मी कोणता फूड कलर टाकला नाही, त्यामुळे ह्याला असं एकदम लालसर रंग पण नाही आला आहे. पण हा एकदम मस्त बनवून तयार झालेला आहे. आता एका कपामध्ये ना माझे 4 घेवर झाले. आणि आता आपण एक साखरेचा पाक करून घ्यायचा, ज्याच्यासाठी ना मी अर्धा कप साखर घेतली आहे, पण मोस्टली 1 कप साखर घ्यायची. मी नंतर पुन्हा थोडासा पाक बनवला, माझा कमी पडला म्हणून. तर 1 कप साखरेमध्ये ना अर्धा कप पाणी घालायचं. थोडीशी वेलची पूड घातली आहे मी ह्याच्यामध्ये. साईडला मी रबडीसाठी सुद्धा दूध उकळायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे खूप जास्त एकतारी पाखेवर नाही न्यायचं आहे, पण हलका घट्ट पाक करून घ्यायचा आहे. आता इथे रबडी ना मला जरा घाई होती, त्यामुळे मी काय केलं, याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घातलं आहे.
ह्यानी ना फ्लेवर पण छान येतो, टेस्ट पण छान येते आणि लवकर घट्टपणा पण येतो. तर अशी आपली रबडी फ्रीजमध्ये ठेवून त्याची थंड करायला. रबडी आपल्याला थंडगार हवी आहे. घेवर घ्यायचं, घेवरवर साखरेचा पाक घालायचा, रबडी घालायची आणि मस्त असं आपलं हे घेवर सर्व करायचं. आता जर तुम्हाला हे घेवर ना, तुम्ही हे घेवर स्टोअर पण करून ठेवू शकता, फक्त याच्यामध्ये पाक घालू नका. घेवर जेव्हा आपण तळून घेतो ना, तळून झाल्यानंतर तुम्ही ह्याला एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला खायचं आहे तेव्हा तुम्ही ह्याच्यावर पाक आणि रबडी घाला आणि ह्याला सर्व करा. तर असे हे आपले मस्त असे घेवर बनून तयार झालेले आहेत.